ठाण्यातील वीजपुरवठा खंडित होणे हे केवळ वीजपुरवठा खंडित होणे नव्हते. विक्रमने त्याच्या आत्म्याभोवती बांधलेल्या अदृश्य भिंती अचानक कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेमुळे असे झाले. पावसाळ्यापूर्वीच्या कडक उन्हात त्याच्या अपार्टमेंटमधील हवा गरम डांबर आणि मसाल्यांच्या गुदमरणाऱ्या चादरीत बदलली. एअर कंडिशनिंगच्या आवाजाशिवाय गृहनिर्माण संकुलातील शांतता बधीर करणारी बनली. शेजाऱ्यांच्या चमच्यांच्या अंधाराबद्दल तक्रार करण्याच्या आवाजानेच ती शांत झाली. निर्दोष शर्ट आणि कडक सवयी असलेल्या अकाउंटंट विक्रमला अस्वस्थतेच्या मार्गाप्रमाणे त्याच्या पाठीवरून घाम वाहत असल्याचे जाणवले. त्याच्या परिपूर्ण जीवनाच्या आतील भागात आता जे काही देऊ शकत नाही अशा ताज्या हवेचा श्वास घेण्यासाठी तो अरुंद बाल्कनीकडे चालत गेला. त्या पूर्ण अंधारात जग फिरणे थांबले आहे असे वाटले, जेणेकरून त्याला शेवटी त्याच्या स्वतःच्या एकाकी अस्तित्वाची शून्यता जाणवू शकेल. इमारतींना वेगळे करणाऱ्या छोट्याशा तलाच्या दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाल्कनीच्या मंद प्रकाशात एक परिचित छायाचित्र उदयास आले, जे फक्त फिकट चांदण्यांनी प्रकाशित झाले होते. ती शेजारच्या बायकोची अदिती होती, जिच्या पायलांमधून एक मऊ धातूचा आवाज निघत होता, जो एखाद्या संमोहनाच्या हाकेसारखा जड हवेतून जात होता. रात्रीच्या दमट आर्द्रतेत विक्रमने साधी सुती साडी नेसली होती आणि ती तिच्या शरीराचे रूपरेषा स्पष्ट करत होती. तेव्हा विक्रम तिला अर्धांगवायू झालेल्या अवस्थेत पाहत होता. त्याला तिच्या मानेवर घामाचा चमक दिसत होता. एक असे दृश्य ज्ञाने भावनिक तहान जागृत केली, जी कोणत्याही एक्सेल स्प्रेडशीटने कधीही शमवू शकत नव्हती. बाल्कनीमधील चुंबकत्व स्पष्ट होते, जी शेजारच्या विजेच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करत होती. त्या क्षणी सावध अकाउंटंटला मुंबईच्या उष्णतेत वितळत असलेल्या त्याच्या आग्रही प्रदात्याच्या चेहऱ्याला जाणवले. उष्णता असह्य आहे, नाही का विक्रम? अदिती कुजबुजली. तिचा आवाज त्यांच्यातील किमान अंतरावर एका दुःखद आशेने भरलेला होता. विक्रमला त्याच्या छातीत त्या शब्दांचा प्रभाव जाणवला, एक कंप जो त्याच्या मऊ आवाजाखाली लपलेली सुप्त भूक ओळखत होता. अंधाराने दृश्य निर्णयाची भीती दूर केली, ज्यामुळे सामाजिक मुखवटे तुळशीच्या झाडांनी भरलेल्या बाल्कनींच्या काँक्रीटच्या मजल्यावर पडू लागले. त्याने मान हलवत उत्तर दिले, कारण प्रत्येक शब्दाची देवाणघेवाण धोकादायक आणि अनपेक्षित प्रदेशाकडे एक पाऊल आहे असे वाटले. तिच्या अपार्टमेंटमधून येणारा चंदनाचा सुगंध कोरड्या मातीच्या वासात मिसळला, ज्यामुळे दडपलेल्या इच्छेचे मादक वातावरण निर्माण झाले. ते दोन भावनिक विस्थापित होते, जे एकाच काँक्रीटच्या महासागरात राहत होते, खऱ्या प्रेमाच्या बेटाच्या शोधात होते. विक्रमने पाहिले की अदितीचे डोळे अंधारात कसे चमकत होते, त्याच्या स्वतःच्या खोल भावनिक गरिबीचे प्रतिबिंब असलेल्या असुरक्षिततेचे प्रतिबिंब. त्याने कल्पना केली की त्या त्वचेला स्पर्श करणे कसे असेल, जे पावसाळ्याच्या हवामानापेक्षा श्रेष्ठ उबदारपणा पसरवत होते. एक निषिद्ध कल्पनारम्य जे त्याची नाडी जलद करते. गर्दीच्या गाड्यांचे पुनरावृत्ती होणारे जीवन आणि टीव्हीसमोर शांत जेवणाचे जीवन त्या तात्काळ संबंधाच्या तुलनेत एक दूरची आणि रंगहीन आठवण वाटत होती. ब्लॅकआउटच्या शांततेत ऐकू येणारा अदितीचा प्रत्येक श्वास विक्रमच्या नवीन हृदयाचे ठोके ठरवणारा लय बनला. त्याला वाटले की गृहनिर्माण संकुलाच्या भिंती विटांनी बनवलेल्या नाहीत, तर सामाजिक नियमांच्या आहेत, जे तो अचानक तोडण्यास तयार आहे. त्या छोट्याशा भौतिक जागेतून जाण्याची इच्छा त्याच्या मनाला गिलंकृत करणारी एक मूक ध्यास बनली. कुजबुजत संभाषण जसजसे पुढे सरकत गेले, तसतसे त्यांनी हवामानाबद्दल बोलणे थांबवले आणि रेल्वे प्रवासादरम्यान त्यांच्या आत्म्याला कुरतडणाऱ्या कमतरतांबद्दल चर्चा करू लागले. अदितीने स्पष्टपणे न सांगता तिचा पती प्रवास करताना विलासितापूर्ण वातावरणात वेढलेला, पण कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय तिला जाणवलेला भावनिक त्याग उघड केला. विक्रमने याउलट परिपूर्ण शेजारी असण्याच्या एकाकीपणाची कबुली दिली, ज्याला कोणीही खरोखर ओळखत नव्हते किंवा नको होते. आदरणीय मध्यमवर्ग आणि एकाकीपणाच्या नैतिक ऱ्हास यांच्यातील फरक त्यांच्या शोधाच्या मूक कराराचा आधार बनला. ते एकमेव होते जे स्वतःच्या उदासीनतेत झोपलेल्या लोकांनी भरलेल्या इमारतीत जागे होते. गरम डांबर स्पष्ट करू शकत नसलेल्या तहानने एकत्र आले होते. ओळखीच्या आश्वासनाच्या तुलनेत घोटाळ्याचा धोका एक छोटी किंमत वाटू लागली होती. अदितीच्या पायजोड्यांच्या आवाजाने एखाद्या मंत्राप्रमाणे काम केले.
प्रत्येक झिंग विक्रमला त्याच्या बाल्कनीच्या काठावर खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या खेचणेला बलकटी देत होती. त्याने तिच्या खांद्यांच्या वलनाचे आणि तिच्या डोळ्यांतील उदासीनतेचे निरीक्षण केले. त्याला असे वाटले की वर्षानुवर्षे जीवनाची एक वासना मृत झाली आहे. अंधार त्याचा साथीदार होता, जो वासना लपवत होता. ज्ञाने आता त्याने इतक्या काळजीपूर्वक झोपासलेल्या सामाजिक संरक्षणाचे थर काढून टाकले होते. अदिती केवळ शेजाऱ्याची पत्नी नव्हती, ती स्वातंत्र्याची मूर्ती होती जी विक्रमने कधीही अनुभवू दिली नव्हती. दमट उष्णता त्याच्या शर्तला चिकटून राहिली, परंतु खरी जलजलातून येत होती, एका पोकलीतून जी या महिलेने भरून काढावी अशी मागणी करत होती. ते मोहाचा खेळ खेळत होते, ज्यामुळे सुरुवातीच्या बिंदूकडे परतणे शक्य नव्हते. विक्रमने तिच्या हातांच्या स्पर्शाची कल्पना केली, त्याच्या त्वचेची गरज पावसाल्याच्या पहिल्या थेंबाची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्राच्या कोरड्या जमिनीशी तुलना केली. विरुद्ध बाल्कनीतील अदितीच्या प्रत्येक हालचाली दोन इमारतीमधील जागा आता भरून काढणाऱ्या कामुक तणावाला वाढवण्यासाठी कोरिओग्राफ केलेल्या वाटत होत्या. तिच्या केसांमधून येणारा चमेलीचा सुगंध हा एक संवेदी आमंत्रण होता, ज्याकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. त्याच्या फुफ्फुसांना प्रचंड प्रमाणात भरून काढत होता. ते पापाच्या काठावर होते, एकमेकांकडे पाहत होते, जसे दोन भक्षक समान परस्पर जखम ओळखतात. सामाजिक शिष्टाचार त्या प्राण्यांच्या चुंबकाच्या दबावाखाली तुटणार होता. विक्रमला माहीत होते की जर त्याने हात पुढे केला तर त्याला माहीत असलेले जग एका अपरिहार्य आणि स्वादिष्ट घोटाळ्यात कोसळेल. ठाणे संकुलाच्या अंधारात एकाकी ताऱ्यासारखे चमकणारे लाल टोक अनंतकाल टिकेल असे तिने लहान जागेतून हात पुढे केला आणि विक्रमला शांतीचा किंवा आव्हानाचा मऊ सुगंध दिला. तिच्या हातातून निघणारी उष्णता दूरवरूनही जाणवत होती आणि विक्रमला अशा शांत धाडसाने त्याच्या श्वास घशात अडकल्यासारखे वाटले. धूप स्वीकारताना त्याने अचानक बोटांनी घासणे हा ब्रेकिंग पॉइंट होता. एक विद्युत शॉक जो त्याच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेतून गेला. स्पर्श क्षणिक होता, बाहेरील निरीक्षकाला जवळजवळ अदृश्य होता, परंतु त्यांच्यासाठी तो भावनिक बंधनाच्या बांधाच्या कोसळणे होता. निषिद्ध इच्छेने अखेर इमारतीमधून मार्ग शोधला. त्या संपर्काच्या शारीरिक धक्क्याने विक्रम थरथर कापू लागला. धूपाचा धूर त्यांच्यामध्ये एका अदृश्य फासासारखा सापळा रचत होता, जो त्यांना निश्चितपणे बांधून ठेवत होता. त्याला जाणवले की तो आता अदितीच्या आयुष्यात फक्त प्रेक्षक राहू शकत नाही. तिने वाहून घेतलेल्या वेदनांसाठी त्याला आश्रय हवा होता. भावनिक विश्वासघाताच्या एड्रेनालाईन लोक क्या कहेंगे च्या भीतीमध्ये मिसळला होता. जसे लोक म्हणतील, परंतु तहान जास्त होती. त्याच्या मानेवर घाम आता केवळ उष्णतेमुळे नव्हता, तर रेषा ओलांडली गेली आहे मिळणार नाही हे जाणून उत्साहामुळे होता. त्याने त्याच्या जुन्या एकाकीपणाचे प्रतीक असलेल्या त्याच्या हातातल्या न पेटलेल्या सिगारेटाकडे पाहिले आणि ती अंधारात फेकून दिली. खोटेपणा आणि प्रलोभनाचा खेळ मुंबईच्या जड आकाशाखाली सुरू झाला होता. चॅनेल सबस्क्राईब करा आणि विष्णू तुमच्या आयुष्याला आशीर्वाद देईल आणि तुमचे वर्ष खूप समृद्ध होईल. विक्रम आणि अदितीच्या प्रवासानंतर तुम्हाला अशा जगात डोकावायचे आहे जिथे अपार्टमेंटची भौतिक सान्निध्य अतुलनीय भावनिक अथांगता लपवते. ठाण्यातील इच्छा आणि अत्याचाराची ही कहाणी आपल्याला आठवण करून देते की आत्म्याची भूक कोणत्याही वादळापेक्षा जास्त विनाशकारी असू शकते. वीज परत येताच सावल्या विरून जातात, परंतु बाल्कनीमधील रहस्य पूर्वीपेक्षा अधिक जिवंत राहते. या उत्तेजक नाटकाचे पुढील प्रकरण चुकवू नका, जिथे प्रत्येक नजर एक आश्वासन आहे आणि प्रत्येक स्पर्श संपूर्ण विनाशाचा धोका आहे. या गृहनिर्माण संकुलाच्या पाया हादरवून टाकणाऱ्या आणि निष्ठा आणि उत्कटतेबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टीला आव्हान देणाऱ्या खुलाशांसाठी सज्ज व्हा. ब्लेनकाउट नंतरच्या आठवड्याचे नाते विक्रम बाल्कनीमध्ये सूक्ष्म कोड आणि गुप्त भेटींच्या चक्रव्यूहात रूपांतरित झाले. पावसाल्याची उष्णता अधिकाधिक असह्य होत गेली, परंतु निषिद्ध इच्छेचा तापच त्या काटेकोर अकाउंटंटला त्याच्या कामाच्या वेळेत खरोखरच ग्रासत होता. विक्रम त्याच्या एक्सेल स्प्रेडशीट्सकडे दुर्लक्ष करू लागला. त्याचे विचार सतत अदितीच्या पायघोलांच्या आवाजात आणि त्याच्या आठवणीत पसरलेल्या चंदनाच्या सुगंधात भटकत राहिले.
रात्री बाल्कनीत ओढलेली प्रत्येक सिगारेट आता एक सिग्नल होती, तिच्या एकाकी अपार्टमेंटच्या सावलीतून एक मूक आमंत्रण. मंद प्रकाशात ते एकमेकांचे ओठ वाचायला शिकले. दिवसाच्या निर्दयी प्रकाशात ते कधीही बोलण्याची हिंमत करणार नाहीत अशा कबुली जबाबांची देवाणघेवाण करत होते. प्रलोभनाचा खेळ हा थकवणाऱ्या दिनचर्येतून त्यांचा एकमेव सुटका होता. वर्षानुवर्षे पहिल्यांदाच दिसणारी अदिती विक्रमच्या गुप्त लक्षाखाली फुलली, जरी घोटाळ्याची भीती तिला सतत सावलीसारखी सतावत होती. तिने चमकदार रंगाच्या साड्या परिधान केल्या, ज्यांच्या भरतकामाच्या तिने विक्रमला दूरवरून कौतुक करू दिले, त्याला अशा स्पर्शाचे आश्वासन देऊन चिडवले जे अजूनही निषिद्ध होते. तिची असुरक्षितता एक चुंबकीय शस्त्र बनली, जी त्याला ठाण्याच्या गृहनिर्माण संकुलातील सर्व कायद्यांना आव्हान देणाऱ्या कामुक संबंधाच्या अथांग डोहात ओढत होती. ते नाकतोड्या शेजाऱ्यांकडून सापडण्याच्या धोक्यांबद्दल बोलत होते, ज्यांच्या बाल्कनी इतरांच्या नैतिकतेचे निरीक्षण केंद्र होत्या. तथापि या धोक्यामुळे केवळ एड्रेनालाईन वाढले. प्रत्येक कुजबुज सामाजिक स्थिरतेविरुद्ध वीरबंडाच्या कृतीत रूपांतरित झाली. आवश्यक खोटेपणा आणि कबुलीनं दिलेल्या इच्छांवर आधारित राहत एका खाजगी जगात विक्रमला अदितीच्या आयुष्यातील सर्वात लहान तपशील लक्षात येऊ लागले. ती वेदीचा दिवा लावत असताना, ती दुःखी असताना तिचे केस कसे बांधत होती, तिला तिचे रक्षण करण्याची तिच्या अनुपस्थित पतीने सोडलेली पोकळी स्वतःच्या ठोस मर्दानी उपस्थितीने भरून काढण्याची एक सुप्त भूक त्याला जाणवत होती. त्याचवेळी तो आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला लोभणारा माणूस या लेबलविरुद्ध संघर्ष करत होता, एक कलंक जो त्याचे करिअर आणि प्रतिष्ठा नष्ट करू शकतो. विक्रमच्या आतील नैतिकता हा एक तुरुंग होता जो तो सुटण्याचा प्रयत्न करत होता. आदितीच्या प्रतिमेच्या मुक्तीची गुरुकिल्ली म्हणून वापर करत होता. त्यांनी सामाजिक संरक्षणाचे थर काढून टाकले. अशा नजरा त्यांच्यात गेल्या, ज्यांनी दशकांपासून भावनिक वाळवंटातून चालत आलेल्यांची तहान भागवली. त्यांच्या दोन्ही बाल्कनींमध्ये ताणलेला धागा होता, जो फुटण्याच्या आशेने थरथरत होता. विक्रम, जर इमारत आपल्याला असे पाहते तर काय म्हणेल याची तुम्हाला भीती वाटत नाही का? अदितीने एका विशेषतः दमट रात्री विचारले. तिचे डोळे त्याच्यावर खिळले होते. त्याला त्या प्रश्नाचे वजन जाणवले. लोक क्या कहेंगे ची वास्तविकता त्यांच्यावर लटकत आहे, जसे की सामाजिक मृत्यूदंडाची शिक्षा जवळ येत आहे. पण उत्तर त्याच्या अकाउंटंटच्या कारणापेक्षा खोलवर आले. जिवंत वाटण्याची इच्छा बहिष्काराच्या भीतीवर मात करते. त्याला जाणवले की त्याने जगलेले परिपूर्ण जीवन फक्त एक रिकामे कवच होते आणि खरा शेजारीपणा एकमेकांच्या वेदना ओळखण्यात आहे. ते प्रेमाच्या गुन्ह्यात भागीदार होते, त्यांच्या राखाडी अस्तित्वाला अर्थ देणारे एक गुप्त अभयारण्य सामायिक करत होते. प्रलोभनाचा खेळ गरम डांबरावर भावनिक आणि शारीरिक जगण्याची एक महत्त्वाची गरज बनला होता. दररोज रात्री जवळीक वाढत गेली. विक्रम अदितीच्या बाल्कनीच्या रेलिंगला जवळ स्पर्श करण्यासाठी हात पुढे करत होता. तिच्या शरीरातून येणारी उष्णता जाणवत होती. तिच्या स्वयंपाकघरातून येणारा मसाल्यांचा सुगंध चमेलीच्या परफ्यूममध्ये मिसळत होता, ज्यामुळे त्याला एक संश्लेषण निर्माण झाले, ज्यामुळे तो इच्छेने चक्कर येत होता. त्याने तिच्या साडीच्या कापसाच्या पोताची कल्पना त्याच्या बोटांच्या टोकांवर केली. ही रूपरेषा तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी मानसिकरित्या शोधत असे. अदितीने लहान उदास हास्यासह उत्तर दिले. मुंबईच्या गोंधळात विक्रमने त्याच्या हृदयात एक मौल्यवान खजिना म्हणून ठेवलेला आवाज. ते दोन अणूसारखे एकमेकांशी टक्कर घेण्याच्या तयारीत होते. सामाजिक भौतिकशास्त्राच्या नियमांकडे दुर्लक्ष करून एक नवीन खाजगी वास्तव निर्माण करत होते. धोका हा इंधन होता, ज्यामुळे त्यांच्या नात्याची ज्योत पेटत होती. अदितीचा नवरा वारंवार फोन करत होता. त्यांचे दूरचे आवाज गेल्या काही वर्षांत त्यांच्या वैवाहिक जीवनात किती भावनिक अंतर निर्माण झाले होते याची आठवण करून देत होते. विक्रमने त्या हाकांची कुरकुर ऐकली आणि त्याला अपराधीपणा आणि विजयाचे मिश्रण जाणवले, कारण त्याला माहीत होते की तोच तिच्या विचारांमध्ये खरोखर रमलेला आहे. त्याला नैतिक पतन तिच्या इच्छेत नाही तर एका रत्नजडित आणि एकांतात त्याला कलंकित करू देणाऱ्या माणसाच्या निष्काळजीपणात दिसले. अदितीसाठीची त्याची तहान एका बचाव मोहिमेत रूपांतरित झाली, जिथे शेजाऱ्यांना सांगितले जाणारे प्रत्येक खोटे त्याच्या उत्कटतेच्या वेदीवर ठेवलेला दगड होता. त्याच्या निर्दोष सार्वजनिक जीवन आणि त्याच्या निंदनीय खाजगी जीवनातील फरकामुळे एक अंतर्गत तणाव निर्माण झाला, ज्यामुळे तो अधिक उत्साही आणि ठाम झाला.
तो आता सहज बोलणारा लेखापाल राहिला नाही. तो युद्धात होता. एका उष्ण दुपारी अदितीने जाणून बुजून वाऱ्याने वाहून नेलेला रुमाल विक्रमच्या बाल्कनीत टाकला, जो एक क्लासिक आणि धोकादायक सबब होता. त्याने पातळ कापड उचलले, तिच्या सुगंध तंतूमध्ये मिसळला आणि पवित्रतेच्या सीमेवरील आदराने तो त्याच्या चेहऱ्यावर आणला. तो कापडाचा तुकडा त्यांच्या जगामधील सीमा ओलांडणारा पहिला भौतिक वस्तू होता, जो त्यांच्या वाढत्या कामुक संबंधाचे एक मूर्त प्रतीक होता. त्याने ते त्याच्या निर्दोष शर्तच्या ड्रॉवरमध्ये ठेवले, व्यावसायिक कर्तव्य आणि सामाजिक शिष्टाचाराच्या कापसात लपलेले एक रेशमी रहस्य. अदितीने त्याच्याकडे गूढ स्मितहास्य केले. त्याला माहीत होते की आता तिच्यात एक भाग आहे जो इतर कोणीही दावा करू शकत नाही. खोटेपणाचा खेळ त्या दोघांसाठीही अधिकाधिक गुंतागुंतीचा आणि अप्रतिरोधक होत चालला होता. लिफ्टचे दरवाजे बंद होण्यापूर्वी काही सेकंदांसाठी अदितीला शोधण्याची आशा बाळगून विक्रम इमारतीच्या हॉलवेमध्ये वारंवार येत होता. या क्षणभंगूर भेटी विजेने भरल्या गेल्या होत्या, जिथे अरुंद जागेत खांदे घासणे कॉन्डोमिनियमच्या शांततेत इंद्रियांच्या स्फोटासारखे वाटले. त्यांनी बाल्कनीमध्ये त्यांच्या पुढील भेटीसाठी ऑर्डर समन्वयांची देवाणघेवाण केली, तर सुरक्षा केंद्रांसमोर फक्त मैत्रीपूर्ण शेजारी असल्याचे भासवले. पकडले जाण्याच्या भीतीने त्याच्या तोंडात धातूची चव राहिली, परंतु अदितीची इच्छा अशी मेजवानी होती जी त्याने सोडण्यास नकार दिला. ते परंपरांच्या अथांग तलावर इच्छांचा पूल बांधत होते. शेवटी ते भीतीशिवाय पलीकडे जाण्याच्या क्षणाची वाट पाहत होते. विक्रमला त्याचे स्वरूप बदलताना दिसू लागले. त्याच्या डोळ्यांत एक नवीन चमक आली आणि त्याची मुद्रा अधिक आत्मविश्वासू झाली, ज्यावर त्याचे सहकारी कुतूहलाने टिप्पणी करत होते. त्याला परिभाषित करणारी भावनिक गरिबी त्याच्या शेजाऱ्याच्या पत्नीशी निषिद्ध सहभागातून बाहेर पडणाऱ्या आत्म्याच्या समृद्धीने बदलली होती. अदिती देखील बदललेली दिसत होती. तिचे नैसर्गिक सौंदर्य एका आशेने पसरत होते, जे पूर्वी घरगुती त्यागाच्या उदासीनतेने दाबले गेले होते. ते एकमेकांचे प्रतिबिंब होते, दोन आरसे ज्यांना अखेर ठाण्याच्या शहरी सामान्यतेमध्ये योग्य प्रकाश मिळाला होता. मोहाचा खेळ आता फक्त वासनेबद्दल नव्हता, तो एकाकीपणात मरण्यास नकार देणाऱ्या दोन आत्म्यांच्या ओळखीबद्दल होता. अदितीच्या पतीने काही दिवसांत घरी परतणार असल्याचे जाहीर केले तेव्हा तणाव शिगेला पोहोचला आणि तिच्या रात्रीच्या स्वातंत्र्याचा अंत झाला. ही बातमी विक्रमवर मृत्यूदंडाच्या शिक्षेसारखी पडली. बाल्कनीच्या सावलीत त्यांनी जे बांधले होते ते पूर्ण करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. त्याला जाणीव झाली की कुजबुजणाऱ्या संभाषणांची वेळ संपली आहे आणि दुसऱ्याच्या उपस्थितीने अदितीचा दरवाजा पुन्हा बंद होण्यापूर्वी त्याला कृती करण्याची आवश्यकता आहे. घोटाळ्याच्या भीतीची जागा आतल्या धैर्याने घेतली, जी एखाद्याला सर्वात जास्त हवे असलेले गमावण्याच्या आसन्नतेतून निर्माण होणारी शौर्य होती. त्याने एका अंतिम भेटीची योजना आखली. पापाचा एक कलश जो त्या गर्दीच्या इमारतीत त्यांच्या जीवनाचा मार्ग कायमचा निश्चित करेल. त्यांच्या भेटीच्या आधीच्या काही तासांत विक्रमला असे वाटले की जणू तो एका ज्वालामुखीवरून दोरीने चालत आहे. त्याचे मन पूर्णपणे अदितीवर केंद्रित होते. त्याने त्याचे अपार्टमेंट स्वच्छ केले, त्याचे शर्ट सरळ केले आणि मान्य झालेल्या सिग्नलची वाट पाहत होता. त्याचे हृदय त्याच्या फासल्यांवर युद्धाच्या ढगासारखे धडधडत होते. बाहेरची हवा पूर्वीपेक्षा जास्त जड झाली होती. पावसाल्याचे ढग अखेर ठाण्यावर जमले होते, जे शुद्धीकरण किंवा विनाशकारी पावसाचे आश्वासन देत होते. तो विरुद्ध बाल्कनीकडे पाहत होता. अदितीला त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबाच्या आक्रोशाने हालचाल करताना पाहत होता. दोन्हीही पूर्णपणे शरणागतीच्या क्षणासाठी तयार होते. सामाजिक नीतिमत्ता आता एक दूरची आठवण होती. पार्श्वभूमीचा आवाज जो रक्त आणि इच्छेच्या हाकेला बुडवू शकत नव्हता. आज रात्री अदिती तो शून्यात कुजबुजला. तिला माहीत होते की तिला काँक्रीटच्या भिंतीमधून त्याचा हेतू जाणवू शकतो, ज्या त्यांना शारीरिकरित्या वेगळे करतात. तो हॉलवे ओलांडण्याची तयारी करत होता. तो लहानसा परिसर जो त्याच्या नैतिकतेच्या आणि त्याच्या अनियंत्रित उत्कटतेचा रणांगण बनला होता. गरम डांबर आणि चमेलीचा सुगंध हवेत लटकत होता. अपार्टमेंटच्या आत आणि बाहेर येणाऱ्या वादलाची संवेदी प्रस्तावना. त्या रात्रीनंतर त्याचे आयुष्य कधीच पूर्वीसारखे राहणार नाही हे विक्रमला माहीत होते आणि त्याने कृतज्ञतेने तो विनाश स्वीकारला. मोहाचा खेळ एका कच्च्या वास्तवात रूपांतरित होणार होता,
जिथे खोटेपणाला जागा राहणार नव्हती, फक्त प्रेमाच्या क्रूर शक्तीला. त्याने त्याच्या अपार्टमेंटचा दरवाजा एका दृढ निश्चयाने उघडला, जो 8 वर्षांपूर्वीच्या विक्रमला घाबरवणारा होता, जो इतरांच्या निर्णयाची भीती बाळगणारा कठोर लेखापाल होता. हॉलवे ओसाड होता, एका शांततेत बुडालेला होता, जो त्याला समोरच्या दारावर त्याच्या निषिद्ध नशिबाकडे पुढे जाण्यास प्रोत्साहित करत होता. इमारतीच्या जीर्ण कार्पेटवर टाकलेले प्रत्येक पाऊल म्हणजे स्थिरतेपेक्षा जीवन निवडणारा माणूस म्हणून त्याची नवीन ओळख पटवणे होते. तो अदितीच्या दारापर्यंत पोहोचला आणि एका सेकंदासाठी संकोच करत दुसऱ्या बाजूला तिच्या घोट्याच्या बांगड्यांचा आवाज ऐकला, एक हाक ज्याला तो शेवटी उत्तर देईल. खेळ संपला. रहस्य आणि भावनिक तहान असलेल्या खोलीच्या मंद प्रकाशात सत्य उघड होणार होते. आदितीने दार ठोठावण्यापूर्वीच दार उघडले. जणू काही पहिल्या ब्लॅकआउटने त्यांना बाल्कनीत एकत्र आणल्यापासून ती त्याच क्षणाची वाट पाहत होती. त्यांनी एकमेकांना दिलेले रूप भावनिक होते, वर्षानुवर्षे एकाकीपणा आणि आठवड्यांच्या दडपलेल्या इच्छेचा एक संघर्ष होता, जो आता त्वरित आणि परिपूर्ण मार्ग शोधत होता. अभिवादनासाठी शब्द नव्हते, फक्त श्वासोच्छवासाने लहान प्रवेशद्वार हॉल भरून गेला होता. जेव्हा ते एकमेकांचा अभ्यास करत होते तेव्हा ते भयंकर तीव्रतेने भरले होते. हॉलवेची उष्णता त्याच्यात प्रवेश करत होती असे वाटत होते, परंतु अदितीमधून निघणारी आग खरोखरच विक्रमच्या आत्म्याला भस्म करण्याची धमकी देत होती. ते अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत होते, बाहेरील जगाचे आणि इतके दिवस वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व नियमांचे दार बंद करत होते. चंदन आणि उदासीनतेच्या त्या पवित्र स्थानात विक्रमला असे वाटले की तो शेवटी घरी पोहोचला आहे, जरी तो अनुपस्थित शेजाऱ्याच्या निषिद्ध प्रदेशात होता. येणाऱ्या पावसाळ्याच्या त्या रात्री ते ज्या भावनिक समृद्धतेत सहभागी होणार होते, त्या तुलनेत अदितीच्या अपार्टमेंटमधील भौतिक विलासिता रिकामी वाटत होती. त्याला तिच्या डोळ्यातील दुःखद आशेची जागा आत्मसमर्पणाच्या ज्वालेने घेतली, एक परिवर्तन ज्यामुळे त्याला भक्ती आणि शारीरिक इच्छेने चक्कर आली. ते पापाच्या कलसासाठी तयार होते, जिथे अंधार आणि खोटेपणाच्या विश्वात शरीरेच एकमेव संदर्भ बिंदू बनतील. विक्रमची तहान आता तिचा स्रोत शोधण्याच्या बेतात होती आणि ठाण्यातील जगातली कोणतीही गोष्ट त्यांना शेवटच्या थेंबापर्यंत पिण्यापासून रोखू शकली नाही. विक्रम अदितीच्या खोलीच्या उंबरठा ओलांडत असतानाच्या अखेर ठाण्यात पाऊस कोसळला. काचेच्या खिडकीवर पडणाऱ्या जोरदार थेंबांचा आवाज संपूर्ण एकाकीपणाचा घुमट निर्माण करत होता. आतली हवा चंदनाच्या उदबत्तीच्या सुगंधाने आणि तिच्या त्वचेच्या सौम्य उबदारपणाने दाट होती, असे संयोजन जे विक्रमकडे असलेल्या कोणत्याही उर्वरित तर्कशुद्धतेला निःशस्त्र करत होते. कोणताही संकोच नव्हता, फक्त दोन शरीरांची निकड होती जी एकमेकांना एकाच दीर्घकाल हरवलेल्या भावनिक कोड्याचे भाग म्हणून ओळखत होती. सुरुवातीचा स्पर्श मंद होता. विक्रमच्या बोटांच्या टोकांनी आदितीच्या साडीवरील भरतकामाची रूपरेषा शोधली. पातळ कापडाखाली तिच्या त्वचेचे कंपन जाणवले. तिच्या पायजमांचा आवाज मंद प्रकाश असलेल्या अपार्टमेंटच्या शांततेत त्यांनी रचलेल्या निषिद्ध गाण्याच्या वेगवान लयीत बदलला. लोकांनी भरलेल्या या इमारतीत आपणच एकमेकांना खरोखर पाहतो, ती त्याच्या मानेवर कुजबुजली. तिचा थरथरणारा आवाज त्या क्षणी वेदना बरे होण्याची खोली प्रकट करत होता. विक्रमने तिला अशा ताकदीने मिठी मारली की जणू कोणीतरी जहाज कोसळून एका खजिन्याला वाचवत आहे आणि तिच्याकडून मिळणारा उबदारपणा त्याच्या आतापर्यंतच्या राखाडी आयुष्यात एकमेव संदर्भबिंदू म्हणून जाणवला. ही शरणागतीपूर्ण आणि भावनिक होती, शरीर आणि आत्म्याच्या परस्पर ओळखीद्वारे पूर्ण एकांततेवर मात करत. त्यांनी हावभाव आणि उसासे यांच्या संवादाला शरण गेले, जिथे प्रत्येक प्रेम सामाजिक शिष्टाचाराने लादलेल्या वर्षानुवर्षांच्या दुर्लक्ष आणि शांततेतून मुक्तता होती. बाल्कनीमध्ये जमा झालेला ताण इंद्रियांच्या एका सिम्फनीमध्ये स्फोट झाला, जिथे स्पर्श ही एकमेव भाषा महत्त्वाची होती. विक्रमला त्याच्या हाताखाली साडीच्या रेशम सरकल्याचे जाणवले, ज्यामुळे सिगारेट आणि धुराच्या रात्री तो द्रोण छव्या असलेल्या अदितीचे नैसर्गिक सौंदर्य प्रकट झाले. त्याची इच्छा एक कच्ची शक्ती होती, महाराष्ट्राच्या भूमीशी तुलना करता येईल, जी आता महिन्यांच्या गुदमरणाऱ्या दुष्काळानंतर पावसाळ्याचे पाणी उत्सुकतेने पिते. उघड झालेल्या त्वचेच्या प्रत्येक इंच ठाण्याच्या नैतिकतेविरुद्ध आणि पूर्वी त्याला लकवाग्रस्त करणाऱ्या लोक क्या कहेंगे
जगाच्या भीतीविरुद्ध विजय होता. ते पाप आणि सत्याचे एक असे मंदिर निर्माण करत होते जिथे बाहेरील जगाचे नियम जड पडद्यामधून जाऊ शकत नव्हते. आदितीच्या त्वचेवर असलेल्या रत्नांच्या धातूचा आवाज हा एकमेव आवाज होता जो बाहेरील वादळाच्या गर्जनाशी स्पर्धा करत होता. विक्रमची भावनिक भूक खर्या प्रेमाच्या मेजवानीत तृप्त होत होती. शारीरिक जवळीकतेमुळे त्याला तिच्या चेहऱ्याचे रूप, तिच्या गालावरून आरामाचे अश्रू आणि तिच्या काल्या डोळ्यांतील तीव्र चमक यांचा शोध घेता आला. ते आता फक्त शेजारी राहिले नाहीत, ते असे आत्मे होते जे मुंबईच्या शहरी गोंधळात भेटण्यासाठी गरम डांबर ओलांडले होते. त्यांच्यातील शक्तिशाली संवाद शब्दांशिवाय चालू राहिला. ऊर्जेची देवाणघेवाण ज्ञाने शारीरिक कृतीला त्याच्या तीव्रतेत अलौकिक आणि जवळजवळ आध्यात्मिक बनवले. विक्रमला चैतन्यशील वाटत होते. त्याची भावनिक गरिबी एका विपुल आत्म्याने बदलली होती ज्यामुळे तो आनंद आणि शोधाने चक्कर येत होता. ते त्या पलंगावर त्यांच्या कथा पुन्हा लिहित होते, त्यागाच्या वेदनांना इच्छा आणि ओळखीच्या अतूट युतीमध्ये रूपांतरित करत होते. संपूर्ण शरणागती ही त्यांची एकमेव संभाव्य मुक्तता होती. अदितीचे हात, जे एकेकाली इतके भित्रे होते, आता विक्रमच्या शरीरासारखेच तहानलेले होते. तिला तिच्या सोयीच्या लग्नात कधीही न मिळालेली उबदारपणा आणि सुरक्षितता शोधत होते. तिने त्याच्या पाठीच्या स्नायूंचा शोध घेतला. सर्व नियमांना झुगारून तिच्यासाठी हॉल ओलांडण्याचे धाडस करणाऱ्या माणसाची दृढता जाणवली. त्यांच्यातील चुंबकत्व इतके होते की वेळ थांबल्यासारखे वाटले. त्यांना उत्कटतेच्या एका बुडबुड्यात वेगळे केले, जिथे उद्या अस्तित्वात राहू दिले जाणार नाही. बाहेरच्या पावसाने डांबरावर धुतले, जसे विक्रमच्या स्पर्शाने अदितीच्या आत्म्यातील उदासीनता वाहून नेली. फक्त एका नवीन जीवनाची ताजेपणा उरला. ते दोघे जण शेवटी कोरड्या जमिनीवर पोहोचले होते आणि जमीन एकमेकांची शरीरे होती. परिवर्तनाचा कलस फक्त त्यांच्या शरीरांच्या भेटीचा नव्हता, तर त्यांनी त्यांच्या दाबलेल्या शर्ट आणि साध्या साड्यांखाली लपवलेल्या गुपित्यांचा स्फोट होता. विक्रमच्या कानात अदितीच्या प्रत्येक उसासा स्वातंत्र्याची कबुली, इतरांच्या अपेक्षामुळे ठरलेल्या जीवनाच्या दडपशाही विरुद्ध एक मूक आक्रोश होता. त्याने चुंबनांनी प्रतिसाद दिला ज्ञाने. त्याने दशकाहून अधिक काल त्याच्या हिशेबाच्या स्प्रेडशीटखाली लपविण्याचा प्रयत्न केलेल्या जीवनाची सर्व इच्छा वाहून नेली. ते केवळ कपडेच नव्हे तर वर्षानुवर्षे ढोंग करत होते. सामाजिक दर्शनी भागाखाली ते खरोखरच भुकेले आणि प्रामाणिक प्राणी असल्याचे उघड करत होते. तणाव शिगेला पोहोचला होता आणि आता शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या विनाशकारी शरणागतीत विरघळला होता. पाप हे त्यांचे एकमेव सत्य होते. विक्रमला चमेली आणि घामाच्या मिसळण्याच्या मादक सुगंधाचा वास येत होता. एक सुगंध जो तो जाणत होता की तो त्या इमारतीत राहतो तोपर्यंत तो कधीही विसरणार नाही. तो अदितीत बुडून गेला होता, तिच्या आत्म्याच्या वक्रांमध्ये आणि तिच्या इच्छेच्या उष्णतेमध्ये स्वतःला हरवून गेला होता. त्याच्या शरीराच्या प्रत्येक पेशी तिच्याशी सुसंगतपणे कंप पावत असल्याचे जाणवत होते. खोलीतील अंधार आता एक मित्र बनला होता, जो त्यांना समाजाच्या जिज्ञासू नजरेपासून वाचवत होता आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय शोधण्याची परवानगी देत होता. ते त्या रात्रीचे स्वामी होते, ठाण्याच्या काँक्रीटवर बांधलेल्या त्यांच्या स्वतःच्या गुप्त स्वर्गाचे शिल्पकार होते. पाऊस पडत राहिला, पण त्यांच्यासाठी प्रत्येक स्पर्शाने आणि प्रत्येक स्थिर नजरेने स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला जात होता. अदिती निराशेच्या सीमेवर असलेल्या भक्तीने शरण गेली. भावनिक उदासीनतेच्या समुद्रात विक्रम तिच्या एकमेव नांगर असल्यासारखे त्याला चिकटून राहिली. तुळशीने भरलेल्या बाल्कनीत तिच्या एकाकी दुपारी तिने कधीही मोठ्याने विचारण्याचे धाडस केले नव्हते. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तिला त्याच्यामध्ये सापडली. त्यांनी सामायिक केलेला आनंद मनाईच्या भाराने भरलेला होता, ज्यामुळे तो त्यांच्या दोन्ही भुकेल्या हृदयांसाठी अधिक तीव्र आणि आवश्यक बनला. एकमेकांच्या शरीराची ओळख करून त्यांनी वेदनांवर मात केली. परिपूर्ण जीवन मानवता आणि प्रेमाच्या वास्तविक आणि अंतर्दृष्टीच्या अनुभवात रूपांतरित केले. खोलीत वीज भरलेली होती, जी पॉवर ग्रिडवर अवलंबून नव्हती, तर दोन खऱ्या मानवांमधील शुद्ध आणि अदम्य कनेक्शनवर अवलंबून होती. थकवा आणि आनंदाच्या उंबरठ्यावर ते एकमेकांना मिठी मारत राहिले, त्यांच्या श्वासांची लय ऐकत होते, जी आता बाहेर पाऊस हळूहळू कमी होत असताना शांत झाली.
कलसानंतरची शांतता विक्रमने त्याच्या 34 वर्षांच्या बारकाईने अस्तित्वात असलेल्या शांततेने भरलेली होती. त्याला माहीत होते की बाहेरील जग अजूनही त्यांचा न्याय करेल, परंतु त्याच्या आत लेखापालाची जागा एका माणसाने घेतली होती ज्याला मानवी स्पर्शाचे खरे मूल्य माहीत होते. अदितीने तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवले. तिच्या घोट्यातील बांगड्या शेवटी शांत झाल्या, परंतु तिचे हृदय एका शक्तीने धडधडत होते जे आशेच्या नवीन सकाळचे आश्वासन देत होते. त्याने शेवटची सीमा ओलांडली होती आणि आता अशा प्रदेशात राहायला सुरुवात केली होती जिथे इच्छा हा एकमेव सर्वोच्च आणि परिपूर्ण कायदा होता. विक्रमने खिडकीतून बाहेर पाहिले आणि पहाटेचा पहिला प्रकाश पडद्यामधून फिल्टर होताना दिसला, जो परिवर्तनकारी पाप आणि मुक्तीच्या त्या रात्रीच्या समाप्तीचे संकेत देत होता. त्याला माहीत होते की इमारत जागे होण्यापूर्वी त्याला स्वतःच्या अपार्टमेंटमध्ये परतायचे आहे, पण त्या खोलीतून बाहेर पडणारा माणूस आत आलेला तो माणूस नव्हता. तो त्याच्यासोबत अदितीचा सुगंध, तिच्या त्वचेची उबदारता आणि त्यांच्यातील संबंध एक अतूट पवित्र स्थान आहे याची खात्री घेऊन गेला होता. पापाच्या कलस त्याच्या अंतर्गत परिवर्तनाची सुरुवात होती. एक असा बदल जो ठाण्याच्या आता स्वच्छ झालेल्या डांबरावर त्याने टाकलेल्या प्रत्येक पावलावर प्रतिबिंबित होईल. त्यांनी वेदनांवर मात केली होती आणि जीवन त्याच्या सर्व गुंतागुंती आणि इच्छेसह खऱ्या अर्थाने सुरू झाले होते. ठाण्यातील पहाटेच्या वेली ब्ले एन्काउंटरच्या सावल्या प्रेमाने अस्पष्ट झाल्या होत्या हे स्पष्ट झाले, परंतु विक्रमसाठी आता वास्तवात एक चैतन्यशील आणि निर्विवाद तेजस्वी तेज होते. तो आता कठोर सवयी आणि रिकाम्या आत्म्याच्या लेखाजोखा नव्हता. त्याच्या शरीरातील प्रत्येक पेशी पूर्ण शरणागतीच्या रात्रीनंतर स्थिरतेतून जागे झाल्यासारखे वाटत होते. तो इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये एका नवीन दृढ निश्चयाने चालत होता. एक माणूस जो आता लोक क्या कहेंगे ला घाबरत नव्हता, कारण त्याच्याकडे एक अधिक शक्तिशाली आंतरिक सत्य होते. अदितीलाही नवीन शक्ती मिळाली. तिच्या दैनंदिन जीवनाचा सामना एका सन्मानाने करत होती, ज्याची मागणी तिला इतके दिवस नाकारण्यात आली होती. त्यांच्यातील संबंध सूर्यप्रकाशात विरघळला नाही, उलट ते एक गुप्त अभयारण्य बनले जे शहरी सामान्यतेमध्ये त्यांचे जीवन टिकवून ठेवते. अदितीच्या पतीच्या परतण्याने त्यांच्या प्रेमाचा अंत झाला नाही, तर गृहनिर्माण संकुलात प्रतिकार आणि शक्तीच्या नवीन गतिमानतेची सुरुवात झाली. अदितीने पूर्वीसारख्याच उदासीनतेने भावनिक त्याग स्वीकारला नाही. विक्रमच्या प्रेमाचा तिच्या सभोवतालच्या घरगुती उदासीनतेविरुद्ध ढाल म्हणून वापर केला. ते बाल्कनीत भेटत राहिले, त्यांच्या निषिद्ध युतीचे वजन आणि त्यांचे जीवन बदलणाऱ्या स्पर्शाच्या आठवणींना वाहून नेणाऱ्या नजरेची देवाणघेवाण करत राहिले. हा घोटाळा कधीही सार्वजनिकरित्या उघड झाला नाही, परंतु त्यांचे अंतर्गत परिवर्तन इमारतीच्या काँक्रीटच्या भिंतींमध्ये कंप पावणारे एक रहस्य होते. त्यांनी सिद्ध केले की खरा प्रेम आणि मानवी संबंध या मूलभूत गरजा आहेत, ज्या कोणत्याही सामाजिक शिष्टाचार किंवा भौतिक आरामाची जागा घेऊ शकत नाहीत किंवा पूर्णपणे दाबू शकत नाहीत. विक्रम त्याच्या एक्सेल स्प्रेडशीट्सकडे अशा व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहू लागला जो मानवी भावनांची गुंतागुंत समजून घेतो, अधिक सहानुभूतीशील आणि कमी यांत्रिक माणूस बनला. त्याच्या निर्दोष च्या आयुष्यात आता एक हृदय होते जे अदितीच्या घोट्याच्या बांगड्यांशी धडधडत होते, एक संगीत जे तो सर्वत्र त्याच्यासोबत घेऊन जात असे. त्याच्या छातीतील एकाकीपणाची पोकळी आशा आणि इच्छेच्या ज्वालेने भरली होती, ज्यामुळे तो मुंबईतील जीवनाच्या दबावांना तोंड देत लवचिक बनला. त्याला जाणवले की खरा शेजारीपणा म्हणजे आपल्या सभोवतालच्या लोकांच्या भावनिक गरजा पाहण्याचे धाडस असणे, जे त्याने आणि अदितीने उत्तम प्रकारे आत्मसात केले होते. ते दोघे वाचलेले होते, ज्यांना गरम डांबर आणि रूढीवादी सामाजिक नियमांच्या वाळवंटात एक ओएसिस सापडला होता. अदितीला कला आणि स्वकाळजीमध्ये त्या पावसाळ्याच्या रात्रीतून जन्माला आलेल्या आणि ठाण्याच्या आकाशाखाली पापमुक्त झालेल्या नवीन स्त्रीला व्यक्त करण्याचा एक मार्ग सापडला. ती आता बाल्कनीतील दुःखी सावली नव्हती, तर एक ठाम उपस्थिती होती जी तिच्या स्वतःच्या सीमा निश्चित करते आणि अडल दृढनिश्चयाने स्वतःचा आनंद शोधते. तिच्या पतीला जरी या बदलामुळे गोंधळलेला असला तरी तिने व्यापलेल्या नवीन जागेची कबुली देण्यास भाग पाडले गेले. त्याला हे माहीत नव्हते की या बदलाचा शिल्पकार रस्त्याच्या पलीकडे असलेल्या इमारतीत राहतो.
विक्रमशी असलेले कामुक आणि भावनिक संबंध तिच्या शक्तीचा स्रोत राहिले. चंदन आणि चमेलीचे अभयारण्य जे तिने आवेशाने जपले, त्यांनी त्यागाच्या शोकांतिकेचे रूपांतर ढोंगीपणा आणि स्थिरतेवर आत्मशोध आणि वैयक्तिक विजयाच्या विनोदात केले होते. त्यांच्या कथेचा नैतिक संदेश ठाण्यात शांतपणे प्रतिध्वनित झाला. खरा प्रेम हा एकमेव विलास आहे जो ठोस आणि भौतिक सुविधांनी वेढलेल्या जीवनात महत्त्वाचा आहे. विक्रम आणि अदिती हे एक उदाहरण बनले की खरा शेजारीपणा भिंतींच्या पलीकडे पसरतो, एकमेकांच्या उपस्थितीत असुरक्षित आणि प्रामाणिक राहण्याचे धैर्य मागतो. त्यांना स्वातंत्र्य शोधण्यासाठी आवेगाने पळून जाण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांच्या मर्यादित दैनंदिन वास्तवात ते एकामागून एक बांधले. त्यांच्यातील संबंधाने गर्दीच्या ट्रेन प्रवासांना आणि शांत जेवणाला अर्थ दिला, सामान्याला असाधारण आणि खोलवर मानवी बनवले. ते त्यांच्या स्वतःच्या नशिबाचे स्वामी होते, एका इच्छेने एकत्रित होते जे कोणत्याही सामाजिक नियम किंवा इमारतीच्या निर्णयाच्या पलीकडे होते. त्यांच्या प्रवासाचा परिणाम म्हणजे एक मूक पण आमूलाग्र परिवर्तन होते, ज्याने त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाची धारणा बदलली, जरी कोणालाही खरे कारण माहीत नसले तरी. रात्रीच्या सावलीत ते एकमेकांना अशा प्रकारे धारण करत होते की कोणीही कधीही समजणार नाही. हे जाणून विक्रम आणि अदिती त्यांचे जीवन एका नवीन सन्मानाने जगत राहिले. त्यांची भावनिक तहान शांत झाली होती. लिफ्टमध्ये किंवा बाल्कनीमध्ये प्रत्येक संधीच्या भेटीदरम्यान त्यांच्या डोळ्यांत एक परिपूर्णता चमकत होती. त्यांनी त्यांच्या मागील आयुष्यातील भावनिक दारिद्र्यावर मात केली होती आणि आता मुंबईच्या गरम डांबराला कधीही सुकू शकणार नाही अशा आत्म्याच्या समृद्धतेत ते वास्तव्य करत होते. त्यांची कहाणी देखावा आणि एकांत पसंत करणाऱ्या जगात खऱ्या प्रेमाच्या शक्तीचा पुरावा होती. इच्छा असेल तर विश्वासघाताला तुम्ही माफ कराल का? विक्रम आणि अदितीचा प्रवास आपल्याला दाखवतो की कधीकधी आपण ज्याला पाप म्हणतो ते केवळ भावनिक तहानेने मरण्यास नकार देणाऱ्या आत्म्याचे रडणे असते. ठाण्याच्या हृदयात इच्छेने सिद्ध केले की त्याचे कोणतेही नियम नाहीत आणि मानवी संबंध हा एकमेव पवित्र स्थान आहे जो आपल्याला एकाकीपणापासून वाचवू शकतो. जर तुम्ही कधी निषिद्ध प्रेम अनुभवले असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आनंद सामाजिक घोटाळ्याच्या जोखमीला पात्र आहे, तर इच्छेला कोणतेही नियम नसतात अशी टिप्पणी द्या. पावसाळ्याच्या उष्णतेने आपल्या शरीराच्या सर्वात खोल भागात काय होते हे उलगडणाऱ्या अधिक धक्कादायक सत्यकथांसाठी सदस्यता घ्या. जर तुम्ही त्या रात्री विक्रमच्या बाल्कनीत असता तर तुम्ही काय कराल?